नमस्कार, मी दीपा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शुगर अँड स्पायसेस स्टुडिओ. तर मी आज खूप वेगळा विषय घेऊन आली आहे. जवळपास सगळ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे, पिगमेंटेशन. तर मला 4 वर्षापासून, म्हणजे जवळपास 4-5 वर्षापासून मला हा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम चालू आहे. मी काय ट्रीटमेंट वगैरे काही घेतली नाही डॉक्टरांकडे जाऊन, कारण मला इतका जास्त खूप नव्हता. म्हणजे अगदी गालावरती छोटे-छोटे डॉट असतात, पण ते खूप डार्क झाले होते आणि ते खूप दिसायचे. तर जेव्हा कधी म्हणजे बाहेर मीटिंग, LICचं माझी एजन्सी आहे, सो आमच्या मीटिंग वगैरे असतात. सो मीटिंग असेल किंवा मग कधी नाही का बाहेर कुठे गेलो, आमचं ऑफिसचं काय असेल काम, तर मग ते ना खूप ऑड वाटतं. म्हणजे असं हे करून जायला. त्याचं काही पिगमेंटेशनचा काही त्रास होत नाही. फक्त ते कॉन्फिडन्स एक लूज होतो नाही का, आपण चेहरा आपला जर असं काही डाग-बिग असेल तर. सो त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होते. काही डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे नाही केली. म्हटलं जे हर्बल पद्धतीने काय होत असेल तर प्रयत्न करूया. जेव्हा चालू झालं म्हणजे 4 वर्षापूर्वी, सो तेव्हा मी पार्लरमध्ये पण म्हणजे बघितलं होतं. तर त्या म्हणाल्या कंटिन्यू तुम्ही काय ते फेशियल चालू ठेवा, त्याच्याने फरक पडेल. आणि मी खरं सांगते, मी याच्या आधी म्हणजे आता मला पिगमेंटेशन पिगमेंटेशन आहे, त्याच्यामुळे मी हे स्किन केअर रूटीन चालू केलं आणि हे खरंच करणं कंपल्सरी आहे. आफ्टर आपल्या 30शी नंतर आपलं जे स्किन केअर आहे ते म्हणजे डे केअर आणि नाईट केअर वगैरे, तर ते कंपल्सरी करावंच लागेल. नंतर मग हे असे महागडे प्रोडक्ट किंवा खर्च करायची गरज पडत नाही. थोडं-थोडं करा. म्हणजे सिरम लावा, सनस्क्रीन लावा. स्वस्तातली लावली तरी चालेल, पण ते करणं कंपल्सरी आहे. सो मी कधी काय लक्षच त्या गोष्टीकडे दिलं नाही. म्हणजे स्किन केअर हे आणि ते कोण एवढं थोपत बसणार ना रोज म्हणून. आणि मग जेव्हा ते पिगमेंटेशन दिसायला लागले, तेव्हा जागे झाले. म्हटलं आता बघूया कसं काय. मग ते पार्लरमध्ये दर महिन्याला पण मी कधी गेलेली नाही फेशियल करायला. कधीतरी म्हणजे काही कार्यक्रम ओकेशनली म्हणतात ना, तसं ओकेशनली मी जाऊन पार्लरमध्ये फेशियल वगैरे करायचे. तर मग तेव्हा आपलं Facebookवरती वगैरे हर्बल जे प्रोडक्ट असतात, आपलं आवाकाडो क्रीम वगैरे, तर तुम्हाला माहिती आहे त्याची खूप हवा आहे आवाकाडो क्रीमची, की स्किन टोन सुधारते. त्याच्यानंतर पिगमेंटेशन, डार्क सर्कल कमी होतात वगैरे ब्ला ब्ला. तर मी तेही यूज करून, आणि तीही क्रीम खूप कॉस्टली आहे. म्हणजे ₹1600 समथिंग एक क्रीम मिळते. म्हणजे 1600च्या वरतीच त्याचे रेट असतात. सो मी ती वापरून बघितली. म्हटलं बघू, हर्बल आहे त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट तर होणार नाहीयेत. म्हटलं वापरून बघू. तर मी ती वापरली. अ, जवळपास म्हणजे पहिली वापरल्यानंतर मला खरंच फरक पडला होता. म्हणजे स्किन टोनमध्ये फरक पडलेला, डार्क म्हणजे काय म्हणतात, पिगमेंटेशन थोडेसे फेड झालेले, खूप नाही. अगदी 10-20% म्हणू शकतो, एवढं फेड झालेले एका क्रीममध्ये. त्याच्यानंतर मग मी अजून एक ऑर्डर केली. म्हटलं होतंय ना, तर करू. म्हणून मी सेकंड ऑर्डर केली. त्याच्यानंतर ती दुसरी लावली. त्याच्यानंतर बंद केली. म्हटलं नाही, एवढे ₹1600 कुठे द्यायचे ना. आता झालंय कमी, बऱ्यापैकी कमी झालं होतं. जे मी काय बोलतात त्याला, कन्सिलर वगैरे लावून मी ते हाईड करू शकत होते. असं बऱ्यापैकी झालं होतं. पण झालं काय, मी ते आवाकडो तर चालू ठेवलेली. पण स्किन केअर थोडी करत होते. तर त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन परत जसं होते पहिले डाग तसेच ते दिसायला लागले. पण म्हटलं आता कुठे ना, म्हणजे सारखं 1-1.5 महिन्यापूर्वी मी एक पेज बघितलं होतं Facebookला. तर ते लोकं म्हणजे सगळं नाही का सांगत होते, बाबा असं आहे, तसं आहे. मी बघितलं, म्हणजे 2-3 दिवस मी त्यांचा लाईव्ह कंटिन्यू बघितला. त्याच्यामध्ये कमेंट्स येतात ना, त्यांचे फीडबॅक वगैरे पण सगळे बघितले होते, की डायरेक्ट कसं कोणत्या पेजवर विश्वास ठेवायचा ना. म्हणून मग त्यांचे 2-3 दिवस फीडबॅक बघितले, तर फीडबॅक पण चांगले होते त्यांचे. म्हणजे लाईव्हमध्ये फीडबॅक देत होते लोकं. सो म्हटलं बघू एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून. मग मी त्यांना मेसेज केला. मग त्याने मला कॉल केला आणि मग माझ्याशी बोलला, की बाबा कसं आहे, काय करून. मग त्याने माझं काय चेहऱ्याचा फोटो बोलले, जे पिगमेंटेशन आहे ना, तर त्याचा मला क्लिअर फोटो पाठवा करून. मग त्यांना मी तसं क्लिअर फोटो पाठवला. तर त्याच्यानंतर मग त्यांनी मला म्हणाले, म्हणजे माझी फक्त पिगमेंटेशन नव्हतं, तर अनइव्हन स्किन, डार्क सर्कल वगैरे पण होते. तर त्यांनी मला ही नाईट क्रीम सजेस्ट केली होती पिगमेंटेशन, आणि ही एवढी इफेक्टिव्ह आहे ना, म्हणजे पहिले तर मला विश्वास बसत नव्हता, की काय होईल, काय आहे, म्हणजे आवाकडं वापरल्यानंतर म्हटलं हे पण तसंच असेल प्रकरण. पण म्हटलं बघू एकदा वापरून. तर ही अशी आहे, म्हणजे ही ऑलमोस्ट तसं संपत आली आहे. आणि हे एवढीच असते मध्ये बघा असं. आणि ही सेकंड क्रीम आहे माझी. 1.5 महिना झाला माझा. एक एक महिन्याला मी थोडं-थोडं वापरते. म्हणजे 1 महिन्याला 1 क्रीम झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी पण मला असं सजेस्ट केलं, की स्किन केअर कंपल्सरी करा तुम्ही. कारण आता तुमचं आता म्हणजे वय म्हणजे मी आता 30शी ओलांडली. स्किन केअरची रुटीन आहे, मॉर्निंग रुटीन. तुम्ही खूप कमी, असं नाही की तुम्ही खूप महागातले प्रोडक्ट वापरले पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही स्वस्तातले प्रोडक्ट पण वापरले तरी चालेल, पण ते कंपल्सरी करा. मग त्यांनी मला असं टर्कीचे प्रोडक्ट आहेत, हे मला त्यांनी टोनर सजेस्ट केला होता.
आणि त्याच्यानंतर मी हे सकाळी म्हणजे उठल्यानंतर हे टोनर लावते, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर त्याने एक दिलेला आहे, तो मॉइश्चरायझर लावते आणि सनस्क्रीन लावते. बस बाकी मेकअप नाही, काही नाही, काही नाही, बस तेवढं. आताही मी तेवढंच लावून बसली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. अजिबातच वरती अजिबात मेकअप केलेला नाही, फक्त लिपस्टिक लावली. आणि मी असंच करते आता. ही क्रीम म्हणजे पूर्ण हा रुटीन झालं ना माझा. आणि सनस्क्रीन लावलं ना की फक्त लिपस्टिक लावलं. आणि त्यांनी मला हे पाठवलं होतं, म्हणजे हे गिफ्ट दिलं होतं त्यांनी मला. तर ते लावलं ना की मेकअप झाला बस. तर असं त्यांनी प्रोडक्ट हे 2-3 प्रोडक्ट दिले होते. फिरलं होतं कंपल्सरी फेसवॉश वापरायचं आहे, साबण लावायचं नाही चेहऱ्याला, असं 2-3 प्रोडक्ट त्यांनी मला पाठवले होते. आणि त्याच्याने फक्त दीड महिन्यामध्ये माझे पिगमेंटेशन 80% पिगमेंटेशन गेलं. म्हणजे आता मला पहिलं मीटिंगला वगैरे गेली ना की लाज वाटायची, म्हणजे नाही का, थोपायचं, कन्सिलर लावा ते हाईड करण्यासाठी आणि मग मेकअप करा. आता तशी काही गरजच पडत नाही. आणि ते कंटाळा येतो, रोज रोज काय हे करणार ना, म्हणजे रोज पळायचं असतं आपल्याला आणि मग ते मेकअप कधी करणार नाही, कधी पळणार. आता कसं होतं, फक्त 2-3 गोष्टी लावल्या, लिपस्टिक लावली की पळालं. आणि काही इफेक्ट पण होत नाही, साईड इफेक्ट नाही, काय नाही, UVचं काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, तर असं सगळं असतं. तर त्यांच्या पेजचं नाव आहे नजाकत ब्युटी म्हणून फेसबुकला. आता कुणाकुणाला माहिती असेल, कुणाला माहिती नसेल, पण तुम्ही एकदा त्यांच्या पेजला व्हिजिट करा. लगेच ऑर्डर करू नका, मी लगेच म्हणत नाही ऑर्डर करा. तुम्ही पहिले नोटीस करा की कसं आहे, त्यांचे फीडबॅक बघा, म्हणजे लाईव्ह लोक फीडबॅक देतात ते बघा. पहिले 2-4 दिवस तुम्ही त्यांचं लाईव्ह बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करून म्हणजे त्यांना प्रॉपर तुमचा फोटो पाठवा. ते स्किन केअर रुटीन ते देतील तसं फॉलो करा. फरक 100% पडणार आहे. मला खरंच, मी जेन्युइन रिव्ह्यू देते. असं नाही की त्यांनी मला काय पैसे दिलेत किंवा काय त्यांनी सांगितलंय. पण मला असं वाटलं की मला फरक पडलाय, तर म्हणजे कुणाला अजून जर त्याचा फरक जाणवला, कोणी करू शकतो तेवढा, म्हणजे कोणी ऑफिसमध्ये जातं, कोणी काय आहे, तर जर तुम्हाला फरक पडला तर चांगलंच आहे ना. त्याच्यामुळे म्हटलं हे शेअर करावं, कारण खूप गरजेच्या गोष्टी आहेत पिगमेंटेशन हे ते, कारण जात नाही ते. सो असा होता आजचा व्हिडिओ. काय मिस झालं असेल तर सॉरी. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून खरंच कुणाला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टॉपिक घेऊन. ठीक आहे, थँक्यू, बाय.